फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळी ढाळी बळती आहे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणारी असे श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 287 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञानी महात्मा. काय स्थिती होते ज्ञानाची ते या ठिकाणी सांगता आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्याने काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आपण का शुकाचार्यांचं उदाहरण पाहिलं की रंभा आली होती, परंतु त्यांचे उद्गार ऐकून ती पायापटीत निघून गेली. ज्याने अशा प्रकारे आपल्या कामक्रोधाला नष्ट केलेला आहे त्याला दृष्टांत पुन्हा दिलाय. फळली केळे उन्मळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. जसं केळीच्या झाडाला फळ आलं की केळीचं झाड हे आपोआप उपटून पडतं असं माऊलीचं म्हणणं आहे. फळली केळी उन्मळे, फळ आले की ते आपोआप उपटून पडते. त्याप्रमाणे ज्यांना यथार्थ आत्मज्ञान झालेलं आहे, प्रबळ आत्मज्ञान झालेलं आहे, त्या आत्मलाभाच्या योगाने म्हणजेच यथार्थ आत्मानुभवामुळे ज्यांची क्रिया हळूहळू आपोआप सुटत जाते, वाढत जात नाही, सुटत जाते. केळीला फळ आलं म्हणजे ती उपटून पडते असं म्हणतात माऊली. का येऊनी फळाचा घडू, माऊली 18व्या अध्यायात सांगताय 968 ओळीत. का येऊनी फळाचा घडू पारुसवी केळीचा वाढू. केळीला एकदा फळ आले की तिची वाढ संपल्या जाते. फळ येईपर्यंत ती वाढत राहते आणि एकदा फळ आलं की ती वाढ आपोआप तिची खुंटल्या जाते. त्याप्रमाणे प्रबळ हे आत्मलाभ, अत्यंत यथार्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान
आत्मस्वरूप तर सगळेच आहेत. परमात्मा, परब्रह्म, आत्मा हे सर्वच आहेत. पण सर्वांना ते कळत नाही, कारण सर्वांच्या ठिकाणी भ्रम आहे. दोन प्रकारचा भ्रम असल्यामुळे जरी जीव परमात्मा स्वरूपच असला तरी त्याला कळत नाही. अहम अध्यास आणि मम अध्यास दोन प्रकारचा भ्रम आहे. त्यामुळे जीवाला जीव जरी परमात्मा, जीव ब्रह्मैव ना परा असं जरी श्रुतीशास्त्र संत हात उभारून सांगत असले तरी त्याचा परिणाम जीवावर होत नाही, किंवा जीव आपलं जे काही भ्रम अज्ञान आहे ते सोडायला तयार नाही. पुष्कळ सांगितलं की साधू संतांनी, शास्त्राने, श्रुतीनं, वेदाने की जर भ्रम सोडला नाही, अज्ञान सोडलं नाही तर कितीतरी दुःख भोगावं लागतं. जीव दुःख भोगायला तयार आहे पण भ्रम सोडायला तयार नाही. भ्रम आपोआप सुटत नाही, त्याच्याकरता अभ्यास आहे. पण त्याला या प्रपंचाच्या अभ्यासातून सुटका होत. इतका जबरदस्त प्रपंचाचा अभ्यास आहे, बरं त्यातून काही फायदा आहे का? फायदा काहीच नाही. पण इतका जबरदस्त अभ्यास आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. त्यानं ऐकलं, कळलं, पटलं तरी तो सोडायला तयार नाही. तो अभ्यास सोडून हा अभ्यास करायला तयार नाही. पण त्याचे परिणाम काय होतात त्या परिणामाचाही तो विचार करायला तयार होत नाहीये. तो विचार सुद्धा त्याच्या डोक्यात शिरत. अशी सुदैवाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. वाईट कमन म्हणू आपण, काय सुदैवाची गोष्ट आहे. जर त्याने हा विचार केला तर लोकसंख्या घटून जाईल. पण लोकसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. वाईट तरी आपण का म्हणा? साधू संतांना राग आले, त्यांनी शिव्या दिल्या, आपण कशाला रागवायचे? आपण सरळ बोलावं की त्यांना ते आवडत नाही, त्यांना ते सुटत नाही, आणि त्यांना ते त्याच्या पुढचा टप्पा कळतही. कळलं की मनुष्य सोडतो. दारू पिल्याने आपले जठर नष्ट होतात, खराब होतात, कॅन्सर होतो, लवकर मरावं लागतं. हे कळत नाही की दारुड्याला? कळतं. हे कळलं तरी तो सोडायला तयार, मरायला तयार आहे, पण सोडायला तयार. इतका महामूर्खपणा आहे जीवाचा, इतका महामूर्खपणा आहे लक्षात, की पुढे काय परिणाम त्याचे भोगावे लागतात हे कळून सुद्धा तो सोडायला तयार हो नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलंय माऊलीने की आत्मलाभी प्रबळे. आत्मलाभ फार अवघड गोष्ट आहे, अशातला भाग नाही येतो. पण त्याला आपल्याला सवड नाही ना, जीवाला सवड नाही. संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम राम. म्हणत नाही त्या, म्हणतात ऊपर ऊपर तो खूप बने, अंदर के राम जाने. नाम जपत है वैखरी, चित्त धावे विषयावरी. नाम घेत नाही अशातला भाग नाही. पण नाम घेताना वृत्ती कुठं जावी लागते? वृत्ती ही नामीच्या ठिकाणी राहिली तर त्या नामाचा उपयोग नाही. तर माऊलीनं शेरा मारून ठेवलाय,
लालसाईचा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कुठं दुनियात गेल तरी काय व्हायचं. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा काशी. यात्रेला गेले म्हणजे काय, माणसं देवाच्या गप्पा मारतात. इथून सुटलं की दुसऱ्याच गप्पा मारतात माणसं. हे तर गेलं श्रवण म्हणून निदर्शन ऐकाय पुरतं आहे काय. नाही ना, इतकं सोपं नाहीये परमार्थ. तुकोबराय जरी म्हणजे तुका म्हणे सोपे आहे सर्व, कोणीतरी ते इथले इथं सुटल्या जात काय. म्हणून तुम्ही कुठे पंढरपूरला जरी वारीला गेलात, मी वाईट शब्द वापरत नाही लक्षात. तुम्हाला वाईट शब्द वापरल्यावर फार दुःख होतं, तुम्हाला सुख होईल असं बोलतो. तुम्ही कुठे जरी गेलात तरी संसाराचे शब्द तुम्ही सोडत नाही लक्षात. का भजन करता जाताना, भजन करता देवाचं नाव घेत जाता आणि आता नाव घ्या मान हलवता तुम्ही. काय अवघड गोष्ट आहे. चित्त नाही नामी तरी ते बाबळीवरी मुगळा करी येळ झाला, आणि तैशा करी वाऱ्या पंढरीच्या. मी हे सांगून सांगून थकलो. पण माणसं जातात, जायला पाहिजे असं काही नाही. जाऊ नये असं मी म्हणणार नाही. जा, पण माऊलीचे शब्द अंतकरणात कोरून ठेवा मग जा. जाता आणि काय करता, कसं करता काय, आता मी सगळं डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्या गोष्टी का. हो, भजन करत जात नाही तुम्ही. तुमचीच गोष्ट सोडा, तीर्थयात्रा करणारच सांगितले माऊली. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. पंढरीचं नाव नाही घेतलं मी, म्हटलो पंढरीचं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कुठं गेलं ते काय होणार आहे. मीराबाई म्हणते आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा काशी. जर आपली वृत्ती तिथं नसेल, जर आपल्या मुखात भगवंताचं नाम आणि चित्त नामी जवळ नसेल, तर त्याला फळ नाही आहे लक्षात. उपयोग नाही त्याचा. मजा कराल एक दिवसाची, पण त्याला फल मिळणार नाही मिळणार लक्षात. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमच्या लक्षात राहील, शक्यच नाही. किती जरी महाराज म्हणले वाजत असे बोंब कोणी ना ऐकती गाणी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचणे तुझा ठाव नाही. पंढरी महाराज कोण, कचरा. तुकोबायासारखे बोंबलून दमले तरी माणसाला त्याचा परिणाम झाला नाही. अवघड गोष्ट आहे. मी का सांगतोय, अध्यात्म लाभ हा सहज होतो काय, सहज होतो. आपल्या ताकद राहील नाही. आता आपण खातपीत नाही, कुठे जात नाही, बोंब मारीत नाही, काही करत नाही. फक्त आपल्याला अभ्यासाला वेळ नाही लक्षात. आत्मलाभ करून घ्यायला आपल्याला सवड, सगळं करायला सवड आहे तोंड वासून जाईपर्यंत, पण ते करायला आपल्याला वेळ मिळत नाही लक्षात. तेव्हा तैसे आत्मलाभे प्रबळे. केळीसारखं, जसं केळीला फळ आलं की तिची वाढ खुंटल्या जाते, त्याप्रमाणे प्रबळ यथार्थ आत्मज्ञान झाले की त्यांची क्रिया हळूहळू
सुटू लागते. आत्मज्ञानाने क्रिया नष्ट होते, हळूहळू सुटू लागते. हळूहळू गळती गळे गळू लागली सकाळी, गळून जाते. कोणत्याही शुभाशुभ कर्माला, शुभ असो नाही तर अशुभ असो, शुभ असो नाही तर अशुभ असो, त्याला कर्म म्हणतात. शुभही कर्मच आणि अशुभही कर्मच आहे. आणि त्या कर्माला क्रिया म्हणतात. मी जे बोलतो ते तुम्हाला बोचावं असं आणि तुम्ही इकडं लागावं याच्याकरता बोलतो. परिणाम होणार नाही मला कल्पना आज 50 वर्ष होऊन गेले, संपत आलो मी आता, तरी परिणाम झाले. आणि आता तरी पण बुडतेही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. अशी काही गोष्ट नाही. माझा काही जगाशी वैरदावा नाही आहे. कुठल्याच महाराजांचा जगाशी वैरदावा नसतो. ते जगाच्या कल्याणाकरता, त्यांच्या हिताकरता तळमळून बोलत असतात. त्या नात्याने मी सांगतो, विषय आला म्हणजे मनाने बोलत नाही. इथं तसा विषय आला तर त्याला जोर देतो त्या विषयाला, एवढंच. काय नाही जाणार, थोडं तरी काहीतरी शेण पडलं ना माती नाही जाणार महाराष्ट्र. कोणत्याही शुभाशुभ कर्माला क्रिया म्हणतात का? आणि शुभाशुभ कर्म केव्हा घडतं? देह तादात्म्याने घडत असत. लक्षात ठेवा. परी देहा मान भुली, जयाची बुद्धी देहीच आतली, जया आत्माविषयी झाली मध्यरात्री. माऊली ज्ञानराज 18व्या अध्यायात सांगतायत 382 ओळीतून. काय? परी देहा मान भुली, 381 की 82 ओळी आहेत. तरी देहामान भुली, जयाची बुद्धी देहीच आतली, जया आत्माविषयी झाली मध्यरात्री गा. आता जाणे चैतन्य ईश्वर, किंवा असंही म्हटलं तरी चालेल, किंवा अहंकाराच्या मोहाने, देह अहंकाराच्या मोहाने. देह अहंकार फार जबरदस्त आहे, लक्षात ठेवा. तो देह अहंकार जात नाही. तसं देह जी वस्तू आपली आहे तिच्याबद्दल अहंकार जरूर बाळगा. याचा धरील अभिमान, करील आपुले जतन. आपली जी वस्तू आहे तिच्याबद्दल अहंकार अवश्य बाळगा. आपलं काहीच नाही ना, बाकीचं द्या सोडून, बाकीच्याचा विचार नाही, पण देह आपला आहे का? काय म्हणतात माऊली? परी देह अहम मान भुली, जयाची बुद्धी देहीच आतली. किंवा देह अहंकाराच्या मुळे ज्याच्या ठिकाणी देह अहंकार आहे, देह अहंकार सुटत नाही. ज्याची या बुद्धीनं देहाची जी आशा आहे किंवा देहाचा जो अहंकार आहे तो निश्चित केलेला आहे, तो सुटत नाही. आपल्याला माहित नाहीये, आपल्याला कळत नाहीये की हे भाडोत्री आहे. कशाचा अभिमान घ्या, कोणाचा? मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आपली जी वस्तू आहे तिचा अहंकार जरूर घ्या. पण जे आपलं नाही आहे त्याचा आपला अहंकार काय घ्यावा? बरं, अहंकार घेऊन काही उपयोग होतो का? नाही आहे. देह हा भाडोत्री आहे, देह हा पंचमहाभूताचा आहे.
एक दिन छोड़ना पडेगा, एक ना एक दिवस हे भाड्याचं घर खाली करावं लागणार आहे, हे आपल्याला माहीत असूनही लक्षात येत नाही. आपल्या मानव जीवाच्या, सर्व मानवाच्या, हे फक्त इथल्या लोकांपुरता हा विषय नाही, हा जागतिक विषय आहे. त्यामुळे इथल्या लोकांनी लावून घ्यायचं काही कारण नाही, हा जागतिक विषय आहे. सगळ्या मानव प्राण्याकरता हा विषय आहे. एवढून जेवढे मानव प्राणी आहेत त्या मानवाकरता हा विषय आहे. किंवा देह आपला नाही आहे, देहा पाचाचा आणिला उष्णा, देह पंचमहाभूताचा आहे. भाड्याने राहिल्यावर आपण त्या घराचा अभिमान घेतो का? नाही. कोण घेतो? मालक. कोण मालक? मालक कोण? घरवाले मालक आहे. काय दुर्दैव आहे. अरे मालक आहे महापालिका, त्यांना भाडं भरावं लागतं का नाही? जे मालक म्हणावं त्यांना भाडे करायला तर अभिमान नाही त्याचा, पण जे मालक म्हणवतात त्यांना सुद्धा तेही भाडोत्रीच आहे, त्यांना सुद्धा भाडं भरावं लागतं. म्हणजे त्यांचंही नाही येते काय. तसं हे जे घर आहे ते आपलं नाहीच आहे, मग त्याचा अहंकार कशाला? परी देह मान भुली, जयाची बुद्धी देही चातली. हा जो देहाचा अहंकार आहे तो अहंकार, आणि ज्याला परमात्म्याविषयी मध्यरात्र झाली, त्या अहंकारामुळे मध्यरात्र का म्हटलं? उषःकाल का नाही म्हटलं? मध्यरात्रीला जसा गडद अंधकार असतो तसा ज्याच्या ठिकाणी देह अहंकार आहे त्याच्या ठिकाणी गडद अहंकार आहे. कशाबद्दल? आत्म्याबद्दल. परमात्म्याविषयी ज्याला मध्यरात्र झाली म्हणजे त्याच्या ठिकाणी गडद अंधकार आहे, म्हणजे गडद अज्ञान आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही. म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार आहे. मौली म्हणतो जेणे चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा, तया आत्मा करता हे प्रमा आलोट उपजे. त्याच्या पुढची ओळी आहे. किंवा ज्याने चैतन्य ईश्वर, ईश्वर तो ब्रह्मच आहे, खाली आल्यामुळे तर ईश्वर नाव पडले काय? ब्रह्मच आहे ते, पण केवळ देहाच्या मदतीने म्हणा की या देहाच्या मदतीने त्याला खाली आणून ठेवलं. ब्रह्मच पण देह तादात्म्यामुळे, जसं मायेमुळं त्याला ईश्वर भाव झाला प्राप्त, तसं ब्रह्मच पण या देहाच्या अहंतेमुळे त्याला जीवपणा आला. जीवन परमात्मा दोन नाही, जीव ब्रह्मही बना परा, जीव ब्रह्मरूपच आहे, पण देह अहंता, त्यामुळे त्याला खाली यावं लागलं. जीवदशेत आला तो. मग जीवदशेत आल्यावर फार मोठा फायदा आहे का? नाही. अनंत जन्म मरणाचं दुःख भोगायची पाळी न विनाकारण आली, कारण नसताना. कारण जीवन देखे मरण, तुकोबराय जीवाला जन्म मरण हा प्रकार नाही आहे.
तरी पण देह अहंकारामुळे जन्म नसताना त्याला जन्मावं लागतं आणि मरण नसताना मरावं लागतं. अशा प्रकारची ही समजूत आहे माणसाची. मी करता आहे, मी भोगता आहे. काय जयाची बुद्धी देही चातली, जया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. आणि ते चैतन्य ईश्वर ब्रह्मा देहाची केली परमसीमा. ते देह मर्यादित आणून ठेवलं त्याला. देहा एवढाच तो आपल्याला समजतो, तो व्यापक समजत नाही. व्यापक आहे पण त्या देहाच्या मर्यादेत तो आला आणि देहा एवढाच आपल्याला समजू. देहाची परमसीमा, देहाच्या मर्यादेत तो आला. तया आत्मा करता आहे प्रमा आलोट उपजी. आणि मग त्याला आत्मा हा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत त्याची झालेली आहे. आत्मा करता नाही, भोगता नाही, त्याला जन्म नाही, मरण नाही, तो संकोचित नाही आहे, तो व्यापक आहे. पण त्याची एक समजूत झाली जीवाची, असं म्हणणं काही हरकत नाही. आत्माची करता हाही निश्चय नाही तत्वता. बरं, आत्म्याला तो करता म्हटला तरी तसा निश्चय नाही ना. आत्माच करता आहे असा निश्चयही नाही. देहच मी कर्म करता मानितो साच. मग तो आत्म्याने खाली येतो आणि मी देह आहे, मी कर्माचा करता आहे, मी भोगता आहे, बस असं तो मानू लागतो. जे आत्मा मी कर्मातीत. वास्तविक पाहायला जर आत्मा कसा आहे, कर्मातीत आहे. कर्मातीत आहे, जन्मातीत आहे. त्याला जन्म नाही, मरण नाही, अवस्था नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, त्याला काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याला काहीच नाही आहे. तरी परंतु जीवाच्या ठिकाणी फार मोठा भ्रम आहे. तो मग आत्म्याला सोडून देहालाच मी म्हणतो. मी देह आहे आणि मी करता भोगता आहे अशा प्रकारच्या भ्रमाने काय म्हटलं त्याने की आत्मा मी कर्मातीत, सर्व कर्म साक्षीभूत. आत्मा कर्मातीत आहे, सर्वांचा साक्षी आहे. तो आपल्याकडे त्याच्याकडे काहीच नाही आहे. काय ते आपली काही मातू नायके ठिकाणी. ते आपलं काय आहे, आत्मा कसा आहे, त्याला काही कर्तृत्व, भोक्तृत्व, जन्म, मरण, वर्ण, आश्रम, धर्म काही आहेत का, हे काही तो मानत नाही. आपली मात न मानीच तो नायकेच कानी. तो ऐकायलाही तयार नाही आणि मानायलाही तयार होणे. तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे. मग देहात्मबुद्धीमुळे काय झालं, सगळे देहाचे धर्म स्वतःच्या बोडख्यावर घेतले आणि ते तो भोगू लागला. झाला स्वतःच्या बोडख्यावर घेऊन ते भोगू लागला. सगळं आपल्यावर घेतलं ना, आणि आपल्यावर घेतल्यामुळे दुःख भोगायची पाळी आली. आपल्याकडे काहीच नाही आहे. जायते न म्रियते वा कदाचित. कोणतीही गोष्ट त्याच्याकडे नसते आणि तरी पण त्याने ती घेतल्यामुळे त्याला ते भोगायची विनाकारण पाळी. हो, विनाकारण पाळी आली. लक्षात. दुसऱ्याचा बोजा काय पुढल्याचे ओझे आपले माथा घेईजे तरी ना कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझं जर आपल्या मस्तकावर घेतलं तर ओझं होणार नाही का? होतो. तसा हा देहाचा बोजा आपल्या मस्तकावर घेतला आणि त्याला दुःख भोगायची पाळी आली. त्याला दृष्टांत दिला. तेने देहात्म दृष्टीमुळे
आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा आभराचा वेगू कोले चंद्रिमानी. ढग पळतात का चंद्र पळतो? पण ते चंद्राचा वेग कोल्याला वाटतं चंद्रच पळतो काय? चंद्र पळत नाही, ढग पळतो. तसा हा प्रकार आहे. ढगाचा चंद्राचा काहीच संबंध नाही. तसा देहाचा आणि आत्म्याचा काळी मात्र संबंध नाहीये. लक्षात. मग तया माननीयासाठी देह बंदिशाळी किरीटी, कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. 18व्या अध्यायातली ओवी आहे, 392. काय म्हणतात माऊली की अर्जुना, अशा प्रकारे मग तो जीव त्या मान्याने देहरूपी तुरुंगात अडकला गेला. देह बंदिशाळी किरीटी, त्या कोसल्याप्रमाणे देह तादात्म्यामुळे त्याला देहाच्या तुरुंगात अडकावं लागलं आणि कर्माच्या पक्क्या गाठीत तो जखडल्या गेला. कर्म त्याचं नाही आहे, कर्म त्याचा संबंध नाही कर्माचा, तरी पण कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, केवळ त्या तादात्म्यामुळे त्याला विनाकारण बंधन प्राप्त झाले. तिसऱ्या अध्यायात सुद्धा म्हणताय, तिसऱ्या अध्यायातली 27वी ओवी आहे. अहंकार विमूढ आत्मा, तिसरा श्लोक आहे. तिसऱ्या अध्यायातला मला वाटलं 27वा श्लोक असायला पाहिजे. अहंकार विमूढ आत्मा कर्ता हमिति मन्यते. तिसऱ्या अध्यायातला 26 का 27वा श्लोक आहे मला वाटतं. अहंकार विमूढ आत्मा कर्ता हमिति मन्यते. अर्थात आत्मलाभ हा खरं जर पाहिलं तर फार दुर्बळ आहे, दुर्लभ आहे. आत्मलाभ, आत्मा जरी आपण असलो तरी आत्मलाभ फार दुर्लभ आहे, दुर्बळ आहे. लक्षात, दुर्लभ आहे. जरी आपण आत्मस्वरूप असलो तरी आपण मी आत्मा म्हणायला तयार नाही. आत्मा जर मी म्हटलो तर सगळं संपलं, मग काहीच गरज लागत नाही दोष. मग त्याला जन्म नाही, मरण नाही, दुःख नाही, सुख नाही, काही नाही, काही पाप नाही, पुण्य नाही, काहीच नाही. पण तो आत्मा मी आहे असं म्हणायला तयार नाही. हो, देह आम मानभुली, तो देहच मी आहे इथंच तो अडकून बसला काय. आणि त्यामुळे त्याला विनाकारण दुःख भोगायची पाळी आली. नाही तस्य कृतेन अर्थो ना कृतेन कश्चन, काहीच नाही ना आपल्याकडे, तरी पण ते लावून घेतल्यामुळे राहवत नाही माणसाला. राहवत नाही. हो हो, कोणी जरी विचारलं, विचार का आपलं विचारलं कोणी, हे तुम्हाला माझ्याकडे कोणी आला समजा असं, तर हे कोणाचं आहे फ्लॅट? त्या पांडुरंगाचं असं म्हणतो का? आहे कोणाचं? पांडुरंगाच आहे. पण आपण रिकामा त्याचा अहंकार घेतो. देवाचा आहे तो, आपलं काहीच नाहीये लक्षात ठेवा. तरी पण त्याचा अहंकार घेतल्यामुळे विनाकारण तो दुर्बळत्वाला प्राप्त झाला आणि त्याला विनाकारण दुःख भोगायची पाळी आली, असं माऊली मोठ्या तळमळीनं सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली कवरदे